नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज आहे आपला क्लासचा 4था दिवस. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आकार कसे द्यायचे, मशीनची ओळख आणि पेपर कटिंग पाहिलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग वापरून ब्लाऊज पीस कट कसा करावा आणि काही स्टिचिंगचा भागसुद्धा पाहणार आहोत. तर ज्या मैत्रिणी आज चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी अगोदरचे व्हिडिओसुद्धा नक्कीच पहा, कारण त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ सोपा जाईल यासाठी. तर चला आपण वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. हे बघा, काल आपण कट करून घेतलेला पेपर आहे आणि ही पेपर कटिंग वापरून आज आपण ब्लाऊज कट करणार आहोत. आणि तुम्हीही कट करताना थोडासा चांगलाच ब्लाऊज घ्या. बऱ्याच वेळा नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी खूप हलका ब्लाऊज घेतात आणि तो शिवताना अवघड जातो. तर त्यासाठी घेताना थोडासा चांगलाच ब्लाऊज घ्या. तर बघा, आता इथे आपण ब्लाऊजची डबल घडी करून घेतलेली आहे आणि जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे. आता आपल्याला यावर पेपर कटिंग टाकून ब्लाऊज कट करायचा आहे. तर पेपर कटिंग टाकताना मागचा गळा आहे तर तो बंद बाजूकडूनच ठेवून घ्यायचा आहे. आता नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी ही इथे काळजी घ्यायची आहे. बऱ्याच वेळा आपण ओपन बाजूकडून टाकतो आणि आपला ब्लाऊज बिघडतो. तर त्यासाठी आपण मागची बाजू ठेवताना बंद बाजूकडूनच ठेवून घ्यायची आहे. आता इथे समोरची बाजूही आपण ठेवून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे. आता जिथे ॲडजस्ट होईल तिथे बाही ठेवून घ्यायची आहे. तर आता ह्या साईडने आपली बाही ॲडजस्ट झालेली आहे. तर आपण बाही कट करताना 1 इंचच वाढवून घेतलेलं होतं. आता हा ब्लाऊज आपला बिना अस्तरचा आहे. आपल्याला पुढं दुमडण्यासाठी 1 इंच लागणार आहे, म्हणून पुढं आपण अर्धा इंच सोडून असं ठेवलेलं आहे. आता क्रॉसपट्टी इथे आपण ठेवून घेतलेली आहे आणि आता सर्व पेपर कटिंग आपण इथे व्यवस्थित अशी ठेवून घेतलेली आहे. आता ही पेपर कटिंग न हलू देता आपल्याला व्यवस्थित अशी ती खडूच्या साह्याने किंवा पेनच्या साह्याने मार्किंग करून घ्यायची आहे. गळा आणि मुंढा कुठेही इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी परफेक्ट असं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, मागच्या साईडची इथे आपली मार्किंग करून झालेली आहे. किंवा तुम्ही इथे टाचपिन लावून सुद्धा मार्किंग करू शकता, जेणेकरून आपल्या पेपर घसरणार नाही आणि आपली मार्किंग चुकणार नाही यासाठी. आता इथे समोरचाही गळा जसा आहे तसा व्यवस्थित असा मार्किंग करून घ्यायचा आहे. खालच्याही साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायची. आता मुंड्याच्याही साईडने आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता ही बाजू आपण इथे बाजूला उचलून ठेवूया. लगेच आपण इथे बाहीचीही मार्किंग करून घेऊयात. आपल्याला अस्तरचा ब्लाऊज असेल तर समोर दुमडण्यासाठी लागत नाही आणि बिना अस्तरचा ब्लाऊज असतो तर तिथे पुढं आपल्याला 1 इंच दुमडपट्टीसाठी लागतं. तर त्यासाठी आपण इथे वाढवून घेतलेलं आहे. तर आता ते कुठं दुमडायचं काय नाही, आपण ते स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. आता बाहीची इथे मार्किंग करून झालेली आहे. लगेच आपण क्रॉसपट्टीचीही मार्किंग करून घेऊया. मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याची पेपर कटिंग पाहिलेली आहे आणि ज्या मैत्रिणी आज चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी कालचाही व्हिडिओ नक्कीच बघा, कारण कालच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची पेपर कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहिलेली आहे. कारण कालचा व्हिडिओ पाहिला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सोपा जाईल यासाठी तो व्हिडिओ पाहणंही खूप गरजेचं आहे. आता उरलेला जो कपडा आहे तर त्यामध्ये आपल्याला पाठीची पट्टी, गळ्याची पट्टी आणि काज बटन पट्ट्या काढायच्या आहेत. तर आता सर्वात अगोदर आपण इथे मार्किंग केलेली आहे तर ती इथे कट करून घेऊयात. आता इथे खडू थोडासा फेंट दिसत आहे, पण तुम्हाला मार्किंग कशी केलेली आहे तर ती अगदी सविस्तर सांगितलेली आहे आणि तुम्हाला लक्षात सुद्धा आलेलं असेल. तर बघा, आता मागची बाजू आपली कट करून झालेली आहे. आता आपण इथे बाहीची कटिंग करून घेऊयात. आपण जशी मार्किंग केलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. कट करताना आपल्याला जिथे राऊंड आहे तर तिथे हात वळून आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो आकार आहे तर तो बिघडणार नाही यासाठी. बघा, बाही आपली कट करून झालेली आहे. आता इथे आपल्याला समोरची बाजू कट करून घ्यायची. तर बघा, मुंड्याचाही आकार आपण ह्या पद्धतीने हात वळवूनच आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे.
आता इथे सेंटरमधून कट करून घेऊयात. आपली समोरची बाजू आणि क्रॉसपट्टी दोन्ही तयार होतील. आता क्रॉसपट्टी आपण खालच्या साईडने अशीच ठेवून घेऊया. क्रॉसपट्टी आपल्याला डबल लागते ह्यासाठी. तर बघा इथे आपली ब्लाऊज पीसवर कटिंग करून झालेली आहे. समोरचा भाग आता ह्या उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला काज बटन पट्टी, पाठीची पट्टी आणि गळ्याच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता इथे बाहीचा आकार थोडासा आपण इथे खोल करून घेते. तर ही बघा, ही बाही आपण कट केलेली आहे. हा आहे मागचा भाग आणि हा जो उरलेला कपडा आहे तर त्या कपड्यामध्ये आपण पाठीची पट्टी आणि काज बटन पट्ट्या काढून घेऊया. आता गळ्याच्या पट्ट्या आपल्याला गळ्याच्या मध्ये जो कपडा उरतो तर त्यामध्ये आपल्याला गळ्याच्या पट्ट्या काढायच्या आहेत. पण आता इथे याला गोल्डन कलरच्या ज्या लायनिंग आहेत तर त्यासाठी मी इथे गोल्डन कलरच्या कपड्यामध्येच इथे गोट टाकून घेणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर गोटपट्टी लावताना आपल्याला इथे क्रॉसमध्येच कट करून घ्यायचे आहेत, तर जेणेकरून आपला जो गोट आहे तर तो अगदी व्यवस्थित येतो. तर साधारण 1-1 इंचाच्या आपल्याला इथे गोटपट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या घेताना आपल्याला क्रॉसमध्येच घ्यायच्या आहेत. तर बघा आता इथे ही 3 पट्ट्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत. आणि बघा आता ब्लाऊजची पूर्ण आपण कटिंग करून झालेली आहे. आता लगेच आपण इथे शिवूनसुद्धा घेऊयात. तर बघा इथे मी बॉबिन भरून घेतलेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये बॉबिन कशी भरायची आणि कशी लावायची ते अगदी स्टेप बाय स्टेप आपण बघितलेलं आहे. आता बॉबिन लावून घेतलेली आहे. खालचा दोरा वर घेतलेला आहे आणि मागे टाकून घेतलेला आहे. आता इथे एका कपड्यावर आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे आणि शिलाई व्यवस्थित आली तर आपल्याला जो ब्लाऊज शिवायचा आहे तर तो ब्लाऊज घ्यायचा आहे. तर आता ब्लाऊज शिवताना सर्वात अगोदर आपण इथे समोरची बाजू शिवून घेऊयात. तर समोरची बाजू शिवताना आपण आता इथे टक्सची अगोदर मार्किंग करून घेतलेली होती. तर त्याच मार्किंगवरून मागच्या साईडने मार्किंग करून घ्यायची आहे. आता हे टक्स कसे टाकायचे काय नाही तर आपण कटिंगच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पद्धतीने पाहिलेलं आहे. आता दोन्ही याला आपण इथे खडूच्या साहाय्याने मार्किंग करून घेऊयात. आणि आता जशी मार्किंग केलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. टक्स टाकताना खालच्या साईडने आता सेंटरचा जो टक्स आहे तर तो आपला 1 इंचाचा असा टक्स आहे. तर खालच्या साईडने अर्धा इंच धरून वर निमुळता असा इथे टक्स टाकून घ्यायचा आहे. सेंटरचा टक्स आहे तर तिथे आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. वरच्या साईडने निमुळता घेतल्याने टक्स परफेक्ट असा बसतो आणि ब्लाऊजला फुगा येत नाही. त्यासाठी टक्स टाकताना समोरच्या साईडने निमुळताच टाकून घ्यायचा आहे. आता मुंड्याचाही टक्स आपण टाकून घेतलेला आहे. आता इथे काज बटन पट्टीच्या साईडने आपण टक्स टाकून घेऊयात. साईडचे सर्व टक्स आपण अर्धा इंच ठेवलेले आहेत आणि सेंटरचा जो टक्स आहे तर तो 1 इंच ठेवलेला आहे. आणि फिटिंगच्या साईडने जो टक्स असतो तर तो थोडासा लांब असतो. तर आपण तशी इथे मार्किंगसुद्धा करून घेतलेली आहे आणि बघू शकता आपले इथे 4ही टक्स टाकून झालेले आहेत. आणि बघा आपले इथे परफेक्ट असे टक्स टाकलेले आहेत. कुठेही फुगा आलेला नाही. अगदी फिनिशिंगसुद्धा खूप छान आहे. तुम्हीही हळूहळू प्रॅक्टिस केली तर तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने छान असा ब्लाऊज शिवू शकता. आणि मी जसे टक्स टाकलेले आहेत सेम तसेच टक्स तुम्हालाही टाकून घ्यायचे आहेत. आता इथे आपण क्रॉसपट्टी लावून घेऊयात. आता हे सेंटरमध्ये कट करून घेऊयात. आता इथे आपल्याला 2 क्रॉसपट्ट्या लागणार आहे. आपला खाली एक्स्ट्राचा कपडा होता त्यासाठी इथे मी तसाच कपडा ठेवून घेतलेला आहे आणि इथे आपली जोड क्रॉसपट्टीच अशी मी लावून घेणार आहे. तर क्रॉसपट्टी लावताना बघा ह्या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची आहे. खालचा भाग आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर आपण क्रॉसपट्टी उलटी ठेवून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे दुसरी क्रॉसपट्टी लावायची असेल तर आपल्याला इथे सेंटरमध्ये जोड देऊन दुसरी क्रॉसपट्टी लावायची असते. तर बघा त्यावर अशी उलटी क्रॉसपट्टी ठेवून घेतलेली आहे आणि इथे व्यवस्थित अशी एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. खालचा आणि वरचा दोन्ही कपडा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आणि जसा आकार आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना आपला जो आकार आहे तर तो इकडे तिकडे जाणार नाही किंवा शिलाई कमी जास्त होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाश अशी आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा आता खालच्या साईडने दुमडून घ्यायचं आहे
आणि ह्या शिलाईच्या अगदी कडेकडेने आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई टाकताना एकदम कडेकडेनेच टाकून घ्यायची आहे, इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा परफेक्ट अशी आपण इथे शिलाईसुद्धा टाकून झालेली आहे. आणि आता खाली जो एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा आपण परफेक्ट अशी इथे क्रॉस पट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे आणि बघू शकता फिनिशिंगसुद्धा खूप छान अशी आलेली आहे. आता इथे आपल्याला हुकाय पट्टी लावून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 इंच असा कपडा घेतलेला आहे. आपण ज्या साईडने आय बनवतो त्या साईडची पट्टी आपल्याला उलट्या साईडने ठेवून घ्यायची आहे. तर उलटी साईड करून समोर थोडंसं आपल्याला इथे दुमडून घ्यायचं आहे आणि एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची. एक्स्ट्राची पट्टी आहे तर ती आपल्याला इथे कट करून घ्यायची. आता इथे आपला कपडा सरळ करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी इथे डबल फोल्ड आपल्याला करून घ्यायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने एकदा दुमडून घेतलं, परत एकदा आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि शिलाई टाकून घ्यायची. तर बघा ही शिलाई टाकताना आपल्याला कच्ची शिलाई टाकून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला हुकाय बनवायचे आहे. तर बघा वर थोडंसं खालीवर झालेलं असेल तर तेही आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघा आपली हुकाय पट्टी, क्रॉस पट्टी आणि टक्स अगदी परफेक्ट असे आलेले आहेत. आता आपण इथे दुसरीही बाजू तयार करून घेऊया. तर एक बाजू आपली इथे तयार झालेली आहे. आता दुसऱ्याही बाजूने आपण जशी मार्किंग केलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. खालच्या साईडने अर्धा इंच आणि वर निमुळता असा आपल्याला सेंटरचा टक्स टाकून घ्यायचा आहे. आणि सेंटरचा टक्स आपल्याला इथे डबल टिप देऊनच घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्हीही शिवताना अगदी सावकाश आणि परफेक्ट असं शिवायचं आहे. बऱ्याच वेळा नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी ब्लाऊजचा पीस खूप हलका घेतात, दोरा मॅचिंग घेत नाहीत. तर तुम्ही ब्लाऊज कट करताना थोडासा चांगल्याच क्वालिटीचा ब्लाऊज घ्या आणि रीलसुद्धा मॅचिंग घ्या. जर आपण शिवताना आपला जर कपडा चांगला असेल तर आपल्याला फिनिशिंगसुद्धा छान येते आणि रील जर मॅचिंग असली तर आपल्याला दिसायलासुद्धा छान दिसतो. आणि आपण रील मॅचिंग घेत नाही, मग ते वर शिवण दिसते, मग आपल्यालाच वाटते की आपला ब्लाऊज हा व्यवस्थित आलेला नाही. मग त्यासाठी आपला ब्लाऊज व्यवस्थित येण्यासाठी तुम्ही पीससुद्धा चांगलं घ्या आणि दोरासुद्धा मॅचिंग वापरा. आता माझ्या ऑफलाईन शिकणाऱ्या बऱ्याच मैत्रिणी होत्या, तर त्यांना विचारलं तर त्या म्हणत होत्या आपला ब्लाऊज हा व्यवस्थित येत नाही आणि हा तर टाकूनच द्यायचा आहे, मग रील कुठलीही वापरली तर काय झालं, पण आपण वेगळी रील वापरली तर ती आपल्यालाच दिसायला चांगली दिसत नाही. तर त्यासाठी आपण रील वापरताना मॅचिंग अशीच रील वापरायची आहे. तर बघा आता इथे आपण क्रॉस पट्टी लावून घेतलेली आहे. खालच्या साईडने आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि अगदी कडेकडेने आपल्याला इथे फिनिशिंगसहित शिलाई टाकून घ्यायची आहे. आता अगोदर आपण जी बाजू तयार करून घेतलेली होती त्या साईडने आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि इथे शिलाई टाकून घ्यायची. आणि खालच्या साईडने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. कुठेही आपला एक्स्ट्राचा जो कपडा असेल तर तो कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज फिनिशिंगला छान दिसेल यासाठी. आता आपल्याला इथे हुकपट्टी लावून घ्यायची आहे. तर हुकपट्टी लावताना आपल्याला 1 इंचाची अशी हुकपट्टी घ्यायची आहे. आता ही हुकपट्टी लावताना आपण सरळ भागावर ठेवून घ्यायची आहे आणि एक शिलाई टाकून घ्यायची आहे. आपण ज्या साईडने हुकाय तयार करतो तर ती पट्टी आपल्याला उलट्या साईडने ठेवून लावायची आहे आणि ज्या साईडने आपण हुक लावतो तर ती पट्टी आपल्याला सरळ भागाकडे घेऊन लावायची आहे. आता वरच्या साईडने एक दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई दिल्याने फिनिशिंग छान येते, त्यासाठी दाब शिलाई देणं खूप गरजेचं आहे. आता ही पट्टी आपल्याला पूर्णमध्ये दुमडून घ्यायची आहे आणि वर एक शिलाई टाकायची आहे. तर बघा परफेक्ट अशी आपण इथे हुकपट्टीसुद्धा लावून झालेली आहे. आणि बघा आपले दोन्ही बाजू इथे फिनिशिंगसहित तयार झालेल्या आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहणार आहोत. बाकी राहिलेला भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण अगदी थोडे थोडे भाग इथे पाहूयात, जेणेकरून तुम्हाला शिवायलाही सोपं जाईल आणि समजायलाही सोपं जाईल.
आणि मैत्रिणींनो, ही स्टिचिंगची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.